आता वळूया टॉप 9 राजकीय घडामोडींकडे। बाळासाहेब माझ्यावर अतिशय प्रेम करायचे, त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही, शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली। टीव्ही 9 च्या मुलाखतीतून मोदींकडून आठवणींना उजाळा। बाळासाहेब ठाकरे के विचारों के लिए उन्होंने और मेरे प्रति उनका अतिशय प्रेम था, अतिशय प्रेम था, तो मैं वो कर्ज भूल नहीं सकता। मैं बाला साहब के प्रति मेरी श्रद्धा है और इसलिए हमारे पास ज्यादा एमएलए हैं, फिर भी शिवसेना का मुख्यमंत्री है, वो मेरी बाला साहब को श्रद्धांजलि है। बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह, उद्धव माझे शत्रू नाहीत, उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी विरोधात बोलणार नाही, मोदींचं टीव्ही 9 वर मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या आजारपणात रश्मी वहिनींना फोन करून मी रोज विचारपूस करायचो, उद्धव ठाकरेंनी शस्त्रक्रिया करू की नको हे देखील विचारलं होतं, मोदींकडून खुलासा। तो मैं उस प्रकार से मान लीजिए उनके परिवार में कुछ भी, जब वो बीमार थे तो मैंने तुरंत फोन किया था। मैंने कहा भाई देखिए पहले ऑपरेशन करा लीजिए, आप बाकी चिंता छोड़ दीजिए, शरीर को पहले क्या दीजिए। तो बाला साहब के बेटे के नाते तो मैं उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा, मैं वो मेरे दुश्मन नहीं है। तब्येत बरी नसताना कटकारस्थानं करून माझं सरकार पाडलं, एकीकडे नकली शिवसेना बोलायचं आणि दुसरीकडे स्तुती करायची। टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीनंतर ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर। माझी शिवसेना ही नकली सेना बोलायचं, एका बाजूला माझी तब्येत बरी नव्हती, अगदी अक्षरशः ही मी तुमची सहानुभूती पाहिजे म्हणून नव्हे, पण मी हातपाय हलवू शकत नव्हतो, तेव्हा रात्रीची सगळी कारस्थानं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलं आणि आज माझी स्तुती करताय। नरेंद्र मोदी खोटं बोलतात, मोदींनी शिवसेनेत अडचणी निर्माण केल्या, मोदींचं एवढं प्रेम होतं तर बेईमानदाराकडे का धनुष्यबाण दिला, राऊतांचा मोदींना सवाल। नरेंद्र मोदी यांनीच अडचणी निर्माण केल्या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये, एवढं त्यांना जर प्रेमाचा पाना फुटला असता, बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण एका बेईमान माणसाच्या हातावर ठेवलं नसतं। राजकारणात पक्ष वेगळे असतात, आजारपणाच्या काळात मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे, फडणवीसांची प्रतिक्रिया। मोदी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेत का, मोदींनी दार उघडं केलं तरी आम्ही समोर उभे राहणार नाही, राऊतांची मोदींवर टीका। दरवाजे उघडले तर आम्ही त्या दरवाजाच्या समोर उभे राहणार नाही। स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रात शिल्लक आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। वारसा कुणाला हे शरद पवारांच्या कुटुंबातलं भांडण, पुतण्या की मुलीला नेतृत्व यावरून वाद, या वयात कुटुंब नाही सांभाळलं, पवार महाराष्ट्र काय सांभाळणार, मोदींचा शरद पवारांवर हल्ला बोल। उनका फैमिली प्रॉब्लम है जी, घर का झगड़ा है कि विरासत काम करने वाले भतीजे को गया है कि विरासत बेटी है तो बेटी को दे, झगड़ा उसका है जी। इस उम्र में परिवार को संभाल नहीं सकते हैं, वो महाराष्ट्र को क्या संभालेंगे। कुटुंब सांभाळण्याची गोष्ट मोदींच्या तोंडून शोभत नाही, लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, मोदींच्या पवारांवरील वक्तव्यानंतर रोहित पवारांची टीका।